नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण इंदोरमधले पदार्थ पुण्यात कुठे मिळतात हे बघणार आहोत. इंदोर फूड्स नावाचं हे जॉइंट म्हात्रेपुलाच्या इथे होतं. पण आता ते शिफ्ट झालंय कर्वे रोडवर. सोनल हॉलच्या अगदी जवळ असलेलं हे इंदोर फूड्स इथे तुम्हाला अस्सल इंदोरमधले पदार्थ मिळतील. कारण इथले मालक स्वतः इंदोरचे आहेत आणि ते इंदोरी पोहे, जिलबी तसेच खस्ता चाट इत्यादी पदार्थ बनवतात. या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया त्यांच्याकडे कोणकोणते पदार्थ मिळतात आणि इंदोरमधल्या या पदार्थांविषयी अधिक आपल्याला माहिती ते देणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. कर्वे रोड येथे असलेलं इंदोर फूड्स हे तुम्ही सोनल हॉलच्या बाजूला आहे. सोनल हॉलकडून तुम्ही पुढच्या चौकाकडे जाताना म्हणजे कलमाडी हाऊसच्या चौकाकडे जाताना अलीकडेच डाव्या साईडला एक तुम्हाला बोर्ड दिसेल इंदोर फूड्स म्हणून. तिथे आतमध्ये तुम्ही वळाला की इंदोर फूड्स हे आउटलेट तुम्हाला मिळेल, जिथे तुम्हाला इंदोरचे अस्सल पोहे आणि इतर पदार्थ देखील मिळतील. नमस्कार, माझं नाव प्रतीक पंडित आहे. माझ्या जॉईंटचं नाव इंदोर फूड्स आहे आणि गेले 12 वर्षापासून आम्ही पुणेकरांना इंदोरी टेस्ट सर्व करतोय. 2014ला आम्ही एस्टॅब्लिश केलेलं आहे. रिसेंटली आम्ही म्हात्रे ब्रिजचं जे आमचं आउटलेट होतं त्याला आम्ही शिफ्ट केलंय सोनल हॉल जवळ कर्वे रोडला. आमची स्पेशालिटी आहे आलू कचोरी, इंदोरी पोहा, साजूक तुपातली जिलेबी आणि बरंच काही. आमची स्पेशालिटी मध्ये एक इंदोरी पोहा आणि आलू कचोरी आहे. इंदोरी पोहाची काय स्पेशालिटी आहे तर आमचा जो कच्चा पोहा आहे ते तो सोर्स करतो आम्ही इंदोरून. जास्त पाणी पितो तो पोहा रेग्युलर पोहापेक्षा आणि त्याला आम्ही बनवून आणि वाफेवर त्याला प्रोसेस करतो. मग त्याच्यावरती जिरावण मसाला जे मॅन्डेटरी आयटम आहे इंदोरचा, चाट मसाला सारखं असतं ते आणि बऱ्याच लोकांना माहिती जिरावण मसाला काय. आणि त्याच्यावरती शेवबुंदी, कच्चा कांदा, कोथिंबीर, लिंबू हे तयार होती तुमची इंदोरी पोहेची प्लेट. दुसरं बेस्ट सेलर जे आमचं आहे ती आहे बटाटा कचोरी. बटाटा कचोरीची स्पेशालिटी अशी आहे की प्युअरली बटाट्याचा मसाला असतो त्याच्यात स्टफिंग मध्ये आणि ते फ्राईड नसतं, जे बटाट्याची भाजी नाहीये. लेस ऑइली असते आणि त्याच्यासोबत कॉम्बिनेशन म्हणून एक तिखट हिरवी चटणी आणि कांद्याची आंबट गोड चटणी. हे खस्ता चाट आहे. हे खस्ता असतं जसं आपण दही पापडी चाट खातो तसंच प्रकार आहे. हे खस्त्याचे आपण पीसेस करून त्याच्यावरती आपण दही टाकू. गोड चटणी असते. हिरवी चटणी असते. हे जिरावण मसाला हे तर खूप गरजेचं आहे. म्हणजे कुठलाही चाट प्रकार आपण म्हटलं तर त्याच्यावर जिरावण शुड बी द मस्ट. शेवबुंदी, कांदा आणि कोथिंबीर हे झालं तयार. हे ढोकळा आहे. ह्याच्यावरती आपण हिरवी चटणी, लाल चटणी आणि बारीक शेव आणि हा ढोकळा प्रॉपर आंबट गोड टेस्ट देईल तुम्हाला. प्रॉपर जे गुजराती असतं टेस्ट ते तुम्हाला इथे मिळणार. ही आमची मुगडाळ कचोरी आहे. त्याच्यामध्ये मुगडाळीचा मसाला असतो. थोडी मीडियम तिखट असते. स्पेशालिटी काय इंदोर भागात काय स्पेशालिटी या कचोरीची अशी आहे की मूग डाळीची कचोरी, याच्यात हिंगाचा तुम्हाला फ्लेवर येईल. मीडियम तिखट असणार आहे आणि क्रिस्पी. ही आमची बटाटा कचोरी आहे जी बेस्ट सेलर आहे. याच्यात बटाट्याचा मसाला असतो
आणि ही कचोरी फॉर शुअर तुम्हाला कुठेच मिळणार आहे. आणि हे कचोरीची स्पेशालिटी अशी आहे की याच्यासोबत आम्ही तिखट चटणी मिरचीची आणि कांद्याची आंबट गोड चटणी सर्व करतो. कांद्याची आंबट गोड चटणी म्हणजे काय असतं? ही कांद्याची चटणी आहे, मॅश केलेला कांदा आणि त्याच्यात आमची स्पेशल रेसिपी. हे आमचा ढोकळा, आंबट गोड आणि प्रॉपर ऑथेंटिक टेस्ट. हे खस्ता चाट आयटम आहे आणि एकदम गार दही टाकून, शेवबुंदी, कांदा वगैरे टाकून हे खाऊन तुम्हाला एकदम थंड फील येणार आहे. हे आमचे इंदोरी पोहे, लेस ऑइली आणि फ्राईड नाहीये. हे वाफेवर आम्ही तयार करतो आणि तुमच्या ऑर्डर प्रमाणे त्याच्यावरती जिरावण मसाला, जे कंपल्सरी आयटम आहे इंदोरचा, आणि त्याच्यावरती शेवबुंदी, कांदा, कोथिंबीर आणि लिंबू. मंडळी, तुम्ही बरेच जण व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तसंच व्हिडिओला लाईक देखील करत नाहीत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण भविष्यात आम्ही असेच काही वेगवेगळे पदार्थ आणि वेगवेगळी ठिकाणं या चॅनलद्वारे तुमच्या समोर आणणार आहोत. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.